नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही छोटंसं माझं इयरिंगचं कलेक्शन आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा आपण एकसारखेच इयरिंग वापरतो तेव्हा आपल्याला खूप बोर होतं, पण जेव्हा आपल्याकडे सोन्याचे असतील रेग्युलर यूज करण्यासाठी तेव्हा काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा आपल्याकडे सोन्याचे नसतील तर आपल्याकडे बेंटेक्सचे असतील तर आपण वापरल्यानंतर त्याचा कलर वगैरे जातोच. आपण गरम पाण्यामध्ये वापरल्यानंतर त्याचा कलर जातो, पण आपल्याला तेच घालून ना बोर होतं. त्यामुळे आपल्याला छोटं मोठंसं आपल्याकडे इयरिंगचं देखील कलेक्शन असावं. तर बघा, सगळ्यात अगोदर अशा प्रकारचे जे झुमके आहेत तर हे झुमके खूप छान दिसतात. कोणत्याही साऊथ इंडियन आपण साडीवर वेअर करू शकतो किंवा पार्टीवेअर साडीवर वेअर करू शकतो. असे सुंदर असे झुमके आहेत, घातल्यावर देखील खूप सुंदर आपल्याला हे झुमके दिसतात. त्याचनंतर बघा, अशा प्रकारचे घेरचे गोल एखाद्या पार्टीमध्ये किंवा ड्रेसवर देखील आपण इझिली अशा प्रकारचे इयरिंग्स यूज करू शकतो. तर हे इयरिंग्स मला गिफ्टमध्ये दिलेले आहेत. तर खूप छान असे इयरिंग्स आपल्याला हे दिसतात. तर त्याचनंतर पुढचे इयरिंग्स मी तुम्हाला दाखवतो. यूज होत नाही, कधी आपण कुठे बाहेर चाललो वगैरे तेव्हाच हा इयरिंगचा यूज होतो. सगळ्यात आवडते माझे इयरिंग्स कोणते, तर हे बघा, ऑक्साईडमध्ये ही जी काही इयरिंग्स आहेत मला ही खूप आवडतात. तर अशा प्रकारे तुम्ही बघा, याच्यावर ना असे मोराचे डिझाईन आहे. तर खूप छान हे इयरिंग्स दिसतात. तर त्याचसारखे ना ऑक्साईडमध्ये खूप सारे आहेत, पण जास्तीत जास्त तर माझा ह्या इयरिंगचा वापर होतो. तर खूप सुंदर असे हे इयरिंग्स दिसतात. ऑक्साईडमध्ये ही देखील डिझाईन माझ्याकडे आहे, पण जास्त काही याचा वापर होत नाही. पण जे मोराच्या पिसाची डिझाईन आहे त्याचा देखील खूप माझा वापर होतो देखील आहे. याचा देखील वापर होतो कारण हे मोराच्या डिझाईनमध्ये आहे. खूप छान हे इयरिंग्स दिसतात. एखाद्या ड्रेसवर वगैरे इझिली आपण वेअर करू शकतो. तर अशा प्रकारे बघा, मोराच्या डिझाईनमध्ये खूप छान असे हे सुंदर इयरिंग्स आपल्याला दिसतात. तर जास्त काही मोठे नाही आहेत, पण छान दिसतात. घेरमध्ये असलेले हे देखील इयरिंग्स ना असा घेर आहे आणि त्याचनंतर ना खाली अशी थोडीशी डिझाईन आहे. हे देखील इयरिंग्स खूप सुंदर दिसतात. अगोदर ना अशा प्रकारे मोत्यामध्ये होते, पण सहसा आता जास्त तर ऑक्साईडमध्येच वापरतात. तर हे इयरिंग्स जे आहेत ते माझ्याकडे खूप दिवसापासून आहेत आणि खूप सुंदर दिसतात हे इयरिंग्स. तर बघा, हे मोत्याचे जे इयरिंग्स आहेत हे जास्तीत जास्त इयरिंग्स मी साडीवरच वेअर करते, ड्रेसवर वेअर करत नाही, कारण साडीवर खूप छान हे इयरिंग्स दिसतात. माझ्याकडे जे काही ज्वेलरीचं कलेक्शन होतं त्याच्यामध्ये जे डिझाईनचे जे चोकर होते ते मी दाखवले होते. तर त्या सेटवरचे हे छोटेसे असे कानातले आहेत, कलरफुल कानातले आहेत. ग्रीन कलर, पिंक कलर, त्याचनंतर रेड कलर. तर कधीतरी मी हे ड्रेसवर साडीवर इझिली यूज करू शकते. हे पण माझ्याकडे इयरिंग्स आहेत जे की पार्टीवेअर साडी आपण एखादी वेअर करतो त्याच्यावर हे इझिली अशा प्रकारचे कानातले जातात. मंगळसूत्र निघालेलं आहे जे की माझ्या मंगळसूत्र कलेक्शनमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर त्याच्यावरती हे कानातले आहेत. खूप सुंदर आणि अशी मोत्याची छान अशी फिनिशिंग असलेले हे कानातले आहेत. ते सिम्पल असे स्टोनमध्ये जाणारे मला कानातले आवडतात. मी ड्रेसवर साडीवर वेअर करते, पण हे कानातले आपण असे सुद्धा विदाऊट घालू शकतो, त्यासोबत अटॅच करून ना. तर अशा प्रकारे देखील आपण वेअर करू शकतो. पण मला हे कानातले खूप म्हणजे खूप आवडतात. ते इथे बघा, अशा डिझाईनमध्ये हे कानातला लुक सुंदर असे हे कानातले दिसतात. डोळ्यात आवडणारे कानातले, त्यासोबत आपण नऊवारी साडीवर देखील वेअर करतो असे खूप सुंदर असे कानातले आहेत. तर ते कानातले कोणते, कर्णफुलं. तर खूप छान असे हे कर्णफूल. तर आपण ना जास्तीत जास्त एखादी व्हाईट साऊथ इंडियन साडी जशी की मी वेअर केलेली आहे, त्याचनंतर एखादी कटपदर साडी किंवा नऊवारी साडी असेल तरच आपण ही कर्णफुलं वेअर करू शकतो. जेव्हा पार्टीवेअर साडी वगैरे आहे त्याच्यावर आपला ह्याचा वापर होत नाही आहे. तर असे सुंदर अशी कर्णफुलं आहेत, मला देखील खूप आवडतात. तर अशा प्रकारे खूप छान असे कान भरून ही कर्णफुलं दिसतात. तर दिसायला देखील खूप सुंदर आणि नाजूक असे ही कर्णफुलं दिसतात. तर इथे बघू शकता, दिसायला देखील खूप सुंदर असे नाजूक असे हे कर्णफुलं दिसतात. ही जी काही छोटी मोठी माझी इयरिंगचं कलेक्शन होतं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला हे इयरिंगचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यासोबत ना तुम्हाला पुढचा पार्ट कोणता पाहायला आवडेल मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.